काहींचं जीवनच आहे महाराज, दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये जीवन खर्च करतात ते। एक जण गावामध्ये होतं, त्रास गावाला, ग्रामपंचायतीचे कामं होऊ द्यायचे नाहीत। एखाद्या गोरगरिबाचं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल तर तेही नीट होऊ द्यायचं नाही। वराडी नको त्या दुकानात नेऊन घालायचे, नवरदेव नवरी निघून जायचे आणि वराडी दुसऱ्या दिवशी जायचे। ते कधीच चांगलं का? सप्ताह म्हटलं की सगळ्याच्या मागं त्या ठिकाणी थांबायचं, परत हिशोब मागायला सगळ्याच्या पुढे यायचं, वाद घालायचे। आयुष्यभर चांगलं काम एकही केलं नाही। एकदा त्याचं दुखायला लागलं पोटामध्ये, ते डॉक्टरकडे गेलं। डॉक्टर साहेब पोट दुखतंय, किती दिवस झाले? 2 महिने झाले, मला काही कळेनाच। मी गोळ्या घेऊन पाहिल्या, मेडिकल घेऊन पाहिलं, डॉक्टर साहेब बरं नाही मला। डॉक्टर साहेबांनी व्यवस्थित तपासलं बरं का, त्याला सोनोग्राफी केली। नंतर लक्षात आलं डॉक्टरांच्या की याला पोटाचा कॅन्सर झालाय, ट्यूमर झालाय। हे बघा तुम्हाला कॅन्सर झालाय। ते काय असतं? नाही आता 4थ्या स्टेपला आहे, सांगून फायदा नाही। 4थ्या स्टेपला आहे। कधी? म्हटले 4-8 दिवसातच मरणार आहे तुम्ही, जास्त दिवस नाही, 4-8 दिवसामध्ये जाणार आहे। रडायला लागलं ना ते, रडायला याच्यासाठी लागलं, म्हणजे असं रडत नव्हतं की माझं दुखतंय म्हणून, मला कॅन्सर झालाय म्हणून, नाही, याच्यासाठी रडू यायला लागलं त्याला। याच्यासाठी रडायला लागलं का मी मेल्याच्या नंतर माझे वाईट कामं कोणी करायचे, ही गादी कोणी चालवायची, त्यांची एक गादी असते महाराज, त्यांची एक परंपरा असते। आपली जशी परंपरा आहे ना, चांगलं करतो आपण, त्रास झाला तरी जाऊ द्या, तशी त्यांची एक परंपरा आहे। तो म्हटला माझी गादी कोण चालवणार? रडायला लागला ते। आता म्हटलं आपल्या मागं पुढं कोणीच नाही, गादी एवढी परफेक्ट चालवली पाहिजे, कारभार सांभाळला पाहिजे ना, ज्याच्या हातात देणार आहे तो। गावामध्ये आला, मीटिंग भरवली अशी गावकऱ्यांची, आणि म्हटलं हे बघा मला ट्यूमर झालाय, मी 4-8 दिवसाच्या आत मरणार आहे, डॉक्टरनी सांगितलंय, मला प्रायश्चित्त करायचंय। मी मेल्याच्या नंतर गावकऱ्यांना एक विनंती आहे, मला असं फुलं टाकून तरडीवर बांधून नेऊ नका स्मशानात। लोक म्हटले मग? मला काट्याच्या फांदीला बांधा आणि ओढत ओढत न्या म्हणले स्मशानापर्यंत। लोक म्हणले नाही तरी आम्ही हेच करणार होतो। एवढा त्रास दिलाय की शेवट असाच होणार आहे, काट्याचीच फांदी आहे, दुसरा पर्यायच नाही। मेलं ते, नेमकं सोमवारचा दिवस होता, मेलं। काही तज्ज्ञ लोक होते, वारकरी होते, ते म्हणले अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्या कलेवरम, अंतकाळी जी इच्छा प्रगट झाली ती पूर्ण केली पाहिजे। कैद्याला सुद्धा विचारण्यात येतं, म्हटले अंतकाळी काय म्हटला तो? मला काट्याच्या फांदीला बांधून स्मशानापर्यंत न्या, काट्याची फांदी आणा। फांदी आणली, त्याला बांधलं, लोक घेऊन चाललेच होते स्मशानात। पण याने मरायच्या अगोदर आम्ही स्टेशनमध्ये सांगितलं माझं कोणीच नाही, मी अनाथ आहे। लोक म्हणतात हे मेल्यावर काट्याच्या फांदीला बांधायचं आणि ओढत न्यायचं। गावकरी ओढत घेऊन चाललेच होते, तिकडून पोलीसची गाडी आली। जशी पोलीसची गाडी आली तसेच गावकरी आतमध्ये टाकलेत, अजून सुटून आले नाही।